काही दिवसापूर्वी अभ्यासाला घेतलं आणि आज आपण या ठिकाणी संपवणार आहोत। आणि विशेषतः पाऊलाचं मिस्टरी कार्य आपण याच्यावर जास्तीत जास्त आपण अभ्यास करायचा ठिकाणी प्रयत्न केला आणि परिचय म्हणून परिचय किंवा बेसिक माहिती या स्वरूपात आपण त्याचा अभ्यास केलेला आहे। आणि आता इथून पुढं आम्हाला त्याच्यामध्ये अधिक वाढायचं आहे, अधिक आम्हाला उन्नती आम्हाला करायची आहे। आणि म्हणून जो काही आपण अभ्यास केला त्याचं पुन्हा मनन करणं, पुन्हा वाचन करणं आणि त्याच्यामध्ये वाढणं इथून पुढं आपलं कर्तव्य आहे। म्हणजे आपल्याला हे पुस्तक आता ओपन झालेलं आहे, उघडं झालेलं आहे। त्याचा जो काही बेसिक जो अभ्यास आहे तो आपण आतापर्यंत घेतलेला आहे आणि याच्यानंतर आपण जो काही आपण अभ्यास करणार आहोत, जे काही शिकणार आहोत त्यात आपली वाढ, आपली उन्नती त्या ठिकाणी होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आतापर्यंत आपण पावलाचं मिस्टरी कार्य पाहिलं आणि मग ह्या फळ्यावर आपण या ठिकाणी पाहत आहोत की पावलाने किती प्रवास केला, किती अडचणी, किती दुःख त्याने सहन केलं, त्याच्या जीवनाविषयी आम्ही आता पुढचा अभ्यास आम्ही करणार आहोत। आणि यातून जो काही भाग राहील तो आपल्याला पुस्तकामधून त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि मग आता याला जोडून निश्चित आपण आज संपत आहोत आणि याला जोडून महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे मंडळीविषयी आम्ही पुढे पाहणार आहोत। होईल तितका मंडळीविषयी आम्ही अभ्यास पुढच्या येणाऱ्या दिवसात आम्ही करणार आहोत। तर आजचा जो काही अभ्यास आहे तो म्हणजे पावलाच्या जीवनाविषयी आणि जे काय राहील ते आपल्याला पुस्तकामध्ये नोट्समध्ये आम्हाला पाहायला मिळेल। तर मागील शनिवारी आपण पावलाने तिमत त्याला काय दिलं, माझ्या विश्वासातून खरं खरं लेकरू तिमत केलं नाही का, त्याच्याविषयी आपण शिकलो। आणि आपल्याला हे पावलाच्या जीवनातून आम्हाला हे शिकण्यासारखं त्याच्यामध्ये भरपूर आहे, त्याकडे आम्ही आमचं लक्ष देऊन आम्ही आपलं काम त्या ठिकाणी करायला पाहिजे। त्याच्यानंतर आपण पाऊल आपली लाईफही त्यांनी पटवून दिली की मग कशा प्रकारे सेवक आहे आणि त्या सेवकपणाचे त्यांनी जे काही गुण दाखवले ते अतिशय महत्त्वाचे आहेत। आपल्याला एक एक गुण आम्हाला घ्यायला पाहिजे होता, कारण ह्या सुवार्थ प्रसारामध्ये जेवढे काही त्याला अनुभव आले त्यांनी कुठं कुठं ते पटवून दिले हे पाहणं अतिशय महत्त्वाचं त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं। परंतु आम्हाला तेवढा आता वेळ नाही, त्या अडखळणं येऊ नये, पारख व्हावी आणि मी सेवक आहे यासाठी त्याने ते गुण त्या ठिकाणी पटवून दिलेले आम्हाला पाहायला मिळतात। त्याचे फक्त आपण काय केलं की ते गुण आपण पाहिले परंतु त्याच्यावर आपण अभ्यास केला नाही। तर याचा अभ्यास आपण ज्यावेळेस आपण पुन्हा त्याचे विवेचन करणार त्यावेळेस आपण याचा अभ्यास आपण करावा। तर आज आपल्याला जे काही पाहायचं आहे ते म्हणजे पावलाला वाटणारं दुःख, कुठल्या गोष्टीमध्ये पावलाला दुःख वाटत होतं त्याच्याकडे आम्ही आमचं लक्ष आज देणार आहोत। आता जो काही विषय आहे तो म्हणजे पावलाला वाटणारं दुःख। जगामध्ये दुःख नाही असं कुणीच आम्हाला पाहायला मिळतं। जो जन्माला येतो त्याला प्रत्येकाला दुःखातून त्या ठिकाणी जावंच लागतं। आणि मग आता वेगवेगळ्या प्रकारचं दुःख मनुष्याच्या जीवनामध्ये येतं। आमचं दुःख, जगातील लोकांचं दुःख, परंतु पावलाचं दुःख काय होतं याच्याकडे आम्ही आमचं लक्ष दिलं पाहिजे। आमच्यावर दुःख आम्हाला आमच्यावर संकट येतात, आम्हाला देखील दुःखातून जावं लागतं, परंतु जे आध्यात्मिक दुःख आहे ते पावलाच्या जीवनावर आम्ही या ठिकाणी आज पाहणार आहोत। दुसरे त्याचा पहिला अध्याय आणि 5 पासून 7 पर्यंत आपण पावलाला जे काही दुःख झाले त्याच्याविषयी आम्ही आज पाहणार आहोत। दुसरे कधी पहिला अध्याय 5 पासून 7 पर्यंत मी आपल्यासाठी वाचून दाखवतो। कारण आमच्या बाबतीत ख्रिस्ताची दुःखे जशी पुष्कळ होतात तसे ख्रिस्ताच्याद्वारे आमचे सांत्वनही होते, पुष्कळ होते। आम्हावर संकट येते तर तुमचे सांत्वन व कारण व्हावे म्हणून येते आणि आम्हाला सांत्वन मिळते तर तुमचे सांत्वन व्हावे म्हणून मिळते।
म्हणजे असं आहे की जे दुःख आम्ही सोसतो ते सहन करण्यास तुम्हाला सामर्थ्य मिळते. पावलाने या ठिकाणी तुलना या ठिकाणी केलेली आहे की जे आमचं दुःख येतं ते तुमच्या सांत्वनासाठी येतो, तुमचं तारण व्हावं यासाठी येतं. एखादा मनुष्य जर मरण पावला, त्या कुटुंबाला जर दुःख झालं तर दुसऱ्याचं तारण व्हावं यासाठी ते दुःख नसतं. म्हणून पावलाचं जे दुःख आहे त्याच्याकडे आम्ही आमचं लक्ष देणार आहोत आणि या दुःखातून आम्हाला बऱ्याचशा गोष्टी आम्ही शिकणार आहोत. दुसरे करीन 4 अध्याय आणि 8 आणि 9 वचनामध्ये दुसरे करीन 4 अध्याय 8 आणि 9 वचनामध्ये दुसरे करीन 4 अध्याय 8 पासून ते 10 पर्यंत. दुसरे करीन 4 अध्याय 8 पासून 10 पर्यंत. आम्हावर चोहोकडून संकटे आली तरी आमचा कोण मारा झाला नाही. आम्ही घोट्यात पडलो तर निराश झालो नाही. आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही. आम्ही खाली पडलेलो आहोत तरी आमचा नाश झालेला नाही. आम्ही येशूचा वध सर्वदा शरीरामध्ये वागवतो अशा हेतूने की येशूचे जीवनही आमच्या शरीरामध्ये प्रगट व्हावे. आणि आपल्या दुःखाविषयी करीत येथील मंडळीला पाऊल त्या ठिकाणी पटवून देत आहे. आणि मग त्यांनी या करींच्या मंडळीला दुःखाविषयी का लिहिलं, इतर मंडळांना त्यांनी का लिहिलं नाही, हा प्रश्न आपल्या पुढे त्या ठिकाणी आल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. आणि पाऊल त्या ठिकाणी आपल्या आध्यात्मिक दुःखाविषयी त्यांना तो लिहितो. पहिले करीन 15:31 मध्ये जर आपण जर पाहिलं तर पाऊल म्हणतो मी रोज मरतो. मरणाविषयी त्याला दुःख त्या ठिकाणी वाटत नव्हतं. पहिले करीन 15:21 मध्ये 31 मध्ये पहिले करीन 15:31 मध्ये पाऊल म्हणतो मी रोज मरतो. मरणाविषयी त्याला दुःख त्या ठिकाणी वाटत नव्हतं. त्यानंतर प्रेषित 20 अध्याय आणि 23 वचनामध्ये प्रेषित 20 अध्याय 23 वचनामध्ये पाऊल म्हणतो संकट आणि बंधनं माझी वाट पाहत आहे. आणि त्याच्यावर किती संकट गेले ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. परंतु संकटाविषयी त्याला ते ठिकाणी दुःख वाटत नव्हतं. मरणाविषयी त्याला दुःख वाटत नव्हतं. मग आता त्याला कशाविषयी दुःख वाटत आहे याच्याविषयी आम्ही अभ्यास करणार आहोत. पावलाने जेवढ्या काही मंडळ्या स्थापन केल्या या मंडळांपैकी करींच्या मंडळीने पावलाला अतिशय दुःख दिलेलं आम्हाला पाहायला मिळतं. करींच्या मंडळीने पावलाला अतिशय दुःख दिलं. तर त्याच्याविषयी आता प्रथम अभ्यास करणार आहोत की कशा प्रकारे पाऊल त्या मंडळीकडून दुःखवलं गेला आणि आपल्यासाठी आपल्या मंडळासाठी आपल्या अनुभवासाठी पालक वर्गासाठी या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. पालक वर्गावर सेवक वर्गावर आम्हाला देखील या अनुभवातून आम्हाला जावं लागतं आणि ते शिकण्यासारखं आणि महत्वाचं आहे. करींकराचं पत्र पावलाने का लिहिलं त्याच्याविषयी प्रथम आम्ही पाहणार आहोत. करींकराचं पत्र पावलाने का लिहिलं. करींकराचं पत्र 1 अध्याय आणि 11 वचनामध्ये आम्हाला त्याचं पहिलं आम्हाला कारण सापडतं. पहिले करीन 1 अध्याय 11 वचनामध्ये पहिले करीन 1 अध्याय 11 वचनामध्ये कारण माझ्या बंधूंनो तुमच्यामध्ये कलह आहेत असे मला क्लोवेच्या माणसाकडून कळले आहे. माझ्या बंधूंनो तुम्हामध्ये कलह आहेत असे मला क्लोवेच्या माणसांकडून कळले आहे. पावलाचं जीवन जर आम्ही पाहिलं
तर पाऊल तंबू विणायचं काम करायचं नाही का. आणि मग रात्री जागरण करून तंबू विणायचे, दिवसा सकाळी तंबू विणायचं काम करायचं, बाजारात जायचं, ते तंबू विकायचे आणि मग त्याचे टाइम ठरले असायचे. मग तो मंदिरात येऊन घराघरात जाऊन तो शिक्षण त्या ठिकाणी द्यायचं. अशा प्रकारे त्याचा नित्याचा कार्यक्रम असलेला आम्हाला पाहायला मिळतो. आणि इफिस आणि करेन हे व्यापारी शहर होते नाही का. इफिस आणि करेन हे व्यापारी शहर होते. आणि त्यावेळेस त्यांनी पत्र लिहिलं, त्यावेळेस पाऊल इफिस मध्ये असलेला आम्हाला पाहायला मिळतो. इफिस मधून त्यांनी करीन करायचे पत्र लिहिले. पहिले करीन त्याचा 16वा अध्याय 8व्या वचनामध्ये पावलाने उल्लेख केलेला आहे. पहिले करीन 16 अध्याय 8व्या वचनामध्ये पाऊल इफिस मध्ये असताना पावलाने करीनच्या मंडळीला हे 2 पत्र लिहून त्याने त्या ठिकाणी पाठवले. पहिले करीन 16 अध्याय 8व्या वचनामध्ये, तरी 50व्या दिवसाच्या सणापर्यंत मी इफिस या ठिकाणी राहील. तिसऱ्या फेरीवर असताना आपण पाहिलं की पाऊल 3 वर्ष तो इफिस मध्ये राहिला, बरोबर का. दुसऱ्या फेरीवर तो इफिस मध्ये आला, परंतु तो थांबला नाही का. आक्विला प्रिस्किला त्यांनी तिथं सोडलं आणि तो सरळ निघून गेला नाही का. पण तिसऱ्या फेरीला ज्यावेळेस तो आला, 3 वर्ष तो इफिस मध्ये राहिला आणि मग त्याने हे 2 पत्र लिहून त्यांना पाठवले. आणि पाऊल तंबू विणायचं काम करायचा. त्यावेळेस इफिस मधले काही व्यापारी लोक त्याला करीनच्या बाजारामध्ये त्याला भेटायचे आणि तो त्यांना चौकशी करायचा, माझ्या मंडळीचं कसं चाललंय, मंडळीचं व्यवस्थापन कसं, मंडळी व्यवस्थित आहेत का, लोक व्यवस्थित आहेत का. आणि त्यांच्याकडून त्याला ती खबर मिळाली. क्लोवेच्या लोकांपासून मला हे समजत होतं. हे क्लोवेचे जे लोक होते ते व्यापारी लोक होते आणि हे पावलाच्या परिचयाचे होते. आणि मग त्याने विचारलं, माझ्या मंडळीचं मला वर्तमान तुम्ही सांगा, काय चाललंय मंडळीमध्ये. आणि क्लोवेच्या लोकांनी त्याला जी माहिती दिली ती माहिती अतिशय महत्वाची आहे. थोडंसं आम्ही त्याच्याविषयी अभ्यास करणार आहोत की मंडळीमध्ये पडलेल्या फुटी, मंडळीतले भांडणं, रुसणं, फुगणं, 1 ते 6 अध्याय तुम्ही जर करीचं वाचलं तर 1 ते 6 अध्यायामध्ये सर्व पाप त्या ठिकाणी ते पाहायला मिळतं. आणि सगळी बातमी त्याच्या कानावर आली आणि मग त्याने त्यावरून एक पत्र लिहिलं. आणि मग दुसरं जे कारण मिळतं 11 वचन, पहिले करीन 11 वचन त्या ठिकाणी पुन्हा पाऊल त्या ठिकाणी लिहितो पहा. पहिले करीन 11 अध्याय 18 वचनामध्ये पाऊल पुन्हा त्या ठिकाणी उल्लेख करतो पहा. पहिले करीन 11 अध्याय 18 वचनामध्ये, कारण प्रथम हे की तुम्ही मंडळी या नात्याने एकत्र जमता तेव्हा तुम्हाला फुटी असतात असे मी ऐकतो व ते काही अंशी मी खरे मानतो. पाऊलाला सगळ्या खबरा त्या ठिकाणी लागल्या आणि त्यातून त्याने काय केलं, हे पत्र लिहून त्याने पाठवलं. तिसरा जो संदर्भ आहे तो आणखी आम्हाला एक सापडतो. 5 अध्याय आणि पहिलं वचन, पहिले करीन 5वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये तो पुन्हा उल्लेख करतो की मला अशी खबर मिळाली आहे. 5वा अध्याय पहिलं वचन, पहिले करीन 5वा अध्याय पहिल्या वचनामध्ये, मला अशी खबर मिळाली आहे की तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जार कर्म चालू आहे. तो तुम्हाला खबर मिळालेली, तो नाव सांगत नाही कोणाचं घ्यावे. तो तुम्हाला अशी खबर मिळाली तुमच्यामध्ये प्रत्यक्ष काय केलेले जार कर्म चालू आहे.
चौथं जे कारण आहे ते म्हणजे करीनच्या मंडळीने पावलाला एक पत्र लिहून त्या ठिकाणी पाठवलेलं होतं. भाऊ याचा पहिले करीन 7वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये, पहिले करीन 7वा अध्याय पहिल्या वचनामध्ये तुम्ही मला ज्या बाबींविषयी लिहिल्या त्याविषयी पुरुषाने स्त्रीला शिवू नये हे त्याला बरे वाटते, की तुम्ही मला लिहून पाठवलं होतं नाही का. आणि ही 4 कारण आम्हाला पाहायला मिळतात त्याच्या पत्र लिहिण्याचं कारण. हे आम्हाला पुरावे सापडतात. पाऊल इफिस मध्ये होता, 3 वर्ष तो इफिस मध्ये राहिला आणि मग हे 2 पत्र त्याने लिहून त्या ठिकाणी पाठवले. आणि म्हणून ह्या पत्राचे 2 भाग या ठिकाणी पडतात. पहिला जो भाग आहे त्याला ज्या खबरा लागल्या मंडळीमध्ये जे पाप वाढत होतं 1 ते 6 अध्यायामध्ये त्यांनी सर्व यादी त्या ठिकाणी लिहिली. न्यायालयात गेलेले भांडणं, जार, कर्म, कट, फुटी, पक्षभेद, हेवा जे काय असं सर्व त्या ठिकाणी त्याने लिहिलं. आपण ते वाचून पहा आणि त्याची एक यादी त्या ठिकाणी तयार करा की मंडळीमध्ये काय चाललं होतं, त्याला ज्या खबरा लागल्या त्यांनी सविस्तर त्या ठिकाणी लिहून दिलं. आणि 7व्या अध्यायामध्ये पहिल्या वचनामध्ये तो काय म्हणतो, तुम्ही मला पत्र लिहिलं होतं. आणि त्याच्यामध्ये अनेक त्यांनी प्रश्न विचारले. त्या प्रश्नाचं उत्तर त्याने 7 ते 16 अध्यायामध्ये त्यांचे उत्तर त्या ठिकाणी त्यांनी दिलेले. 7 अध्यायापासून त्यांच्या प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी आहेत. आता आपण आपल्या महत्वाच्या विषयाकडे या ठिकाणी वळणार आहोत की पावलाचं दुःख काय होतं, मंडळीने त्याला कसं दुखवलं याच्याविषयी आता आपण महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. पहिला अध्याय करीनकरास पहिला पत्र पहिला अध्याय आणि 12 वचनामध्ये, पहिले करीन पहिला अध्याय 12 वचनामध्ये, माझे म्हणणे असे आहे की तुमच्यापैकी प्रत्येक जण मी पावलाचा, मी अपोलोसाचा, मी केफाचा आणि मी ख्रिस्ताचा आहे असं मानतो. मंडळीमध्ये 3 गट पडलेले आम्हाला पाहायला मिळतात, पेत्र, अपोलोस आणि पाऊल. आणि त्याला तो फ्लोवेच्या लोकांनी सांगितलं तुझी मंडळी फुटायला लागली, तुझ्या मंडळीमध्ये आता गटबारी झाली. आणि पेत्राने त्यांना असं शिकवलं नव्हतं, अपोलोसाने त्यांना असं शिकवलं नव्हतं, पावलाने त्यांना असं शिकवलं नव्हतं. पण मंडळीमध्ये असे काही लोक राहतात की ते मंडळीमध्ये काय करतात, फुटी पाडतात. आणि मग त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की पावलाचा प्रेषितीय अधिकार त्या लोकांनी नाकारलेला आम्हाला पाहायला मिळतं. हा काय पाऊल प्रेषित आहे का? पावलाची निंदा, बदनामी बाहेर बाजारात जिकडे तिकडे व्हायला लागली. आणि मग आता आम्हाला पाहायला मिळतं की 2 करीन 10:11-12, 2 करीन 10:11-12 हे जर आधी तुम्ही वाचले तर पावलाने आपलं प्रेषित पण त्यांना दाखवून दिलं की मी प्रेषित आहे किंवा नाही. प्रेषिताचे जे काही 2 करीन 10, 11 आणि 12 या अध्याय आपण वाचून पहा. या अध्यायामध्ये पावलाने आपलं समर्थन केलेलं आहे की मी प्रेषित आहे किंवा नाही. काही लोक म्हणत होते की पेत्र 12 प्रेषितापैकी आहे, तो प्रभूवर राहिला, पुनरुत्थानात साक्षीदार आहे, पण तू पाऊल म्हणून छळ करणार आणि तो प्रेषित काय होऊ शकत नाही कारण त्याने काय प्रभूला पाहिलं. आणि म्हणून पहिले करीन 9 अध्याय आणि पहिल्याच वाचनात तो म्हणतो मी प्रभूला पाहिलं नाही का, मी प्रभूचा प्रेषित नाही का. त्याने त्या ठिकाणी दाखवलेले पहा, मी प्रभू 2दा तो म्हणला करीच्या मंडळीला मी प्रभूला पाहिलं नाही का. पहिले करीन 15:8 मध्ये पुन्हा तो म्हणतो मी सगळ्या शेवटी तो मला दिसला, 500 लोकांना दिसला, केफाला दिसला, नंतर तो याकोबाला दिसला, सरते शेवटी तो मलाही तो दिसलेला.